आमच्यापाशी साखरेचे हार बनत आहे. 1 इंची, 1.5 इंची व 2 इंची साखरेचे हार बनत आहे. हारामध्ये गुजरात एक असते, ती लय कडक असते. हे आमचा सॉफ्ट माल आहे. हार बनवण्याची प्रक्रिया म्हणजे फक्त काय की आपलं साखर आणि पाणी, ह्याच्यात काय दुसरं मिक्स नसतं किंवा काय नाही. आमच्यापाशी साखरेचे हार बनत आहे. 1 इंची, 1.5 इंची व 2 इंची साखरेचे हार बनत आहे व सगळ्यात मोठे हार आहे. 1 किलो प्राइस एक हाराची 200 रुपये 1 किलो आहे. हारामध्ये 2-3 प्रकार येतात, तरी हे हाराचा कोणता प्रकार येतो? हारामध्ये गुजरात एक असते, ती लय कडक असते. हे आमचा सॉफ्ट माल आहे. तुम्ही वाटलेस तर खाऊन बघा. सॉफ्ट काय बरं आहे, काय कारण असं? सॉफ्टचं कारण काय आहे, हे भट्टीमध्ये बनवलेले आहे. महाग भट्टी आहे. बरं, किती दिवसापासून तरी करते ती? 10-12 वर्ष झाली असतील. पण हे आता हार किती दिवसापासून बनवते? पाडव्याच्या आधी? पाडव्याच्या आधी 9 तारखेपासून चालू केले. बरं, एक हाराची किंमत किती असते का? 1 किलो एक हाराच नसते, 1 किलोवर असते ती. 1 किलो हार 200 रुपयाला असते. आजोबापासून हा धंदा आहे. मग हा धंदा असा आहे की 2 पैसे मिळवते आणि 4 माणसं जगते तिथे, त्यामुळे हे धंदा करतात. आणि मालाला बी आपल्या किंमत बी आहे, मागणी बी आहे भरपूर. त्यामुळं काय अडचणी येत नाही. हा आता आम्ही जवळजवळ 25-30 वर्ष होऊन गेले आम्ही काम करतो. काय प्रक्रिया असते हार बनवण्याची? हार बनवण्याची प्रक्रिया म्हणजे फक्त काय की आपलं साखर आणि पाणी, ह्याच्यात काय दुसरं मिक्स नसतं किंवा काय नाही. फक्त साखर आणि पाणी, फक्त चाचण्या घेणे महत्वाचं असतं एवढं. तरी किती कामगार काम करतात तरी? आता सध्या आम्ही 6 जण कामगार आहे. पूर्वी कसा माल खपत होता, आता त्या पद्धतीनं झालंय, पहिल्यासारखंच आहे.